आमशा पाडवी हे नाव सध्या यूट्यूबवर रील्सवर प्रचंड गाजताना आपल्याला पाहायला मिळालं। त्याचं कारण असं की ज्यावेळी शपथ घेण्याची वेळ येते तेव्हा आमशा पाडवी यांना नीट वाचताही येत नाही, पण अध्यक्षांच्या मागोमाग म्हणायला लावलं तर तेही त्यांना व्यवस्थित म्हणता येत नाही। बऱ्याचदा त्या व्हिडिओमध्ये अडकताना ते पाहायला मिळाले। असं सगळं दृश्य एकंदरीतच त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं। नक्की या व्हिडिओमध्ये काय प्रकार घडला बघूयात। व्हायरल व्हिडिओमध्ये काय दाखवण्यात आलं हेही बघूयात। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। व्हायरल व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं की आमशा पाडवी यांना एक अक्षर सुद्धा व्यवस्थित वाचता येत नव्हतं, पण जेव्हा अध्यक्ष शपथविधीचे भाषण वाचत होते तेव्हा त्यांच्या मागोमाग देखील शिंदे गटाच्या आमशा पाडवींना व्यवस्थित बोलता येत नव्हतं। या सर्व घटनेने विधान भवनात तर खळबळ उडालीच, मात्र त्यांच्या अडकलेल्या भाषणाचा व्हिडिओ ज्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यावेळी लोकांनी आमशा पाडवी यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं। काही लोकांनी अशी देखील प्रतिक्रिया दिली की शिकलेल्या लोकांना या न शिकलेल्या आमदारांनी वेड्यात काढलं। महाराष्ट्राचा विकास हा आता निश्चितच धोक्यात आहे। विविध नकारात्मक प्रतिक्रिया आमशा पाडवी यांच्याबद्दल पाहायला मिळाल्या। खरं तर उद्धव ठाकरेच्या सरकारनंतर शिंदे सरकार आलं व त्यानंतर त्यांना 50 खोके एकदम ओके असं म्हणत सर्वांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर शिंदे गटाने लाडकी बहीण योजना असेल, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं असेल किंवा गाईला राज्यात राज्यमात्याचा दर्जा देणं असेल किंवा बसच्या महिलांसाठी 50% सवलत देऊन तिकीट कमी करणं असेल, या सर्व कामामुळे शिंदे सरकारला महाराष्ट्रातनं मोठी पसंती पाहायला मिळाली। मात्र आमशा पाडवी यांच्या शपथविधीनंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे शिंदे गटाला परत एकदा ट्रोल केल्याचं पाहायला मिळतंय। या बाबतीत मीडियानं ज्यावेळी आमशा पाडवी यांना विचारलं त्यावेळी ते असं म्हणाले की शपथ घेत असताना थोडासा गोंधळ उडाला, कारण माझं शिक्षण हे कमी आहे। आधी अध्यक्ष महोदय बोलत होते, त्यानंतर मी बोलत होतो, पण अध्यक्ष महोदयांनी लांबलचक वाक्य वाचलं त्यामुळे मला ते वाचता आलं नाही, जरा गडबडच झाली। कारण संपूर्ण कुटुंबामध्ये 4थी शिकणारा मी एकमेव आहे। मी सरपंच झालो, 2दा आमदार झालो, कारण मी लोकांमध्ये राहिलो, मी लोकांची सेवा केली, मी आदिवासी समाजाची सेवा केली, असं म्हणणं आमशा पाडवींचं होतं। याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं? आपला आमदार हा शिकलेला असावा की लोकांची सेवा करणारा असावा, की आपला आमदार हा किमान सुशिक्षित तरी असावा, त्याला किमान वाचता तरी यावं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।